लाडकी बहीण योजनेची केवायसी करताना आधी OTP येत नव्हता, परंतु आता वेबसाईटच चालत नाहीये, वेबसाईटच ओपन होत नाहीये आणि अशा खूप साऱ्या कमेंट्स मला येत आहेत. तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय की लाडकी बहीण योजनेची केवायसी करत असताना तुम्हाला जर का कुठल्याही प्रकारची अडचण येत असेल, वेबसाईट ओपन होत नसेल, OTP सेंड होत नसेल, तर तुम्हाला रात्री 12 वाजेनंतर किंवा पहाटे 4-5 वाजेला केवायसी करायची आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि दुसरी गोष्ट, 2 महिने मुदत आहे, ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा. त्यामुळे आरामाने केवायसी करा. अजून घाई गडबडीत कोणीही केवायसी करू नका. ज्यांचे वडील नाहीत, पती नाहीत, तर ते सांगताय आम्ही कोणाचा आधार नंबर टाका, अशा महिलांनी अजून केवायसी करू नका. कारण वेबसाईटवरती नवीन प्रकारचा ऑप्शन येण्याची शक्यता आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर ज्यांच्याकडून होय झालं, नाही झालं, हा जर का प्रश्न असेल तुमच्या मनात, जर का अजून केवायसी बाकी असेल तर हो करा. आणि केवायसी झाली असेल आणि नाही झालं असेल तरी टेन्शन घेऊ नका. कारण तो ऑप्शन चुकीचा देण्यात आलेला आहे, तो प्रश्नच चुकीचा विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे कोणीही टेन्शन घेऊ नका. आता लाडकी बहीण योजनेचा कुटुंबात एकच महिला लाभ घेत असेल तरी हो ऑप्शन निवडायचं आहे. एक विवाहित महिला लाभ घेत असेल तरी हो निवडायचं आहे. आणि जर का एक कुटुंबातील एक विवाहित सासू आणि एक विवाहित सून लाभ घेत असेल तर अशा परिस्थितीत तुम्हाला नो निवडायचं आहे. आणि जर का तुम्ही नाही निवडलं तर तुमचा लाडकी बहीण योजनेचा लाभ येथे बंद होऊन जाईल, दुसरा पर्याय नाहीये. आणि यावरती एक पर्याय काय आहे, एक कुटुंब कोणाला गृहीत धरलं जातं, तुमचं जर का रेशन कार्ड एकच असेल तर ते एक कुटुंब ग्राह्य धरलं जातं. आणि जर का एकच रेशन कार्डमध्ये सासू सुनेचं नाव असेल तर तुम्हाला नाही करावं लागेल आणि या ठिकाणी तुमचा योजनेचा लाभ बंद होऊन जाईल. परंतु 2 महिने मुदत आहे आणि 2 महिन्याच्या आत जर का तुम्ही रेशन कार्ड विभक्त करून घेतलं तर तुम्हाला पुढे लाभ भेटू शकतो. आता खूप जण सांगताय की आमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही, आम्ही OTP ने केवायसी कसं करू. आता हा सरकारचा प्रॉब्लेम नाहीये, तर हा तुमचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही आपल्या देशाचे जागरूक नागरिक व्हायला पाहिजे. आता डिजिटल इंडिया होत आहे, तर प्रत्येकाने आपलं आधार कार्ड, रेशन कार्ड किंवा कुठलंही डॉक्युमेंट अप टू डेट ठेवायला पाहिजे. सरकार वेळोवेळी सांगत असतं की अपडेट करा, 10 वर्षात एकदा तरी आधार कार्ड अपडेट करा. तर तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट केलेलं असायला पाहिजे होतं. यात महाराष्ट्र सरकार किंवा भारत सरकार किंवा मोदीजींची काही चूक नाही मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. 2 महिने मुदत आहे. OTP येत नसेल तर 4-5 दिवसात होऊन जातं आधार कार्ड अपडेट, मोबाईल नंबर लगेच लिंक होऊन जातो, ही गोष्ट लक्षात ठेवा. मी थोडं बाहेर जात होतो परंतु कमेंट्स वगैरे वाचल्या, त्यामुळे विचार केला तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून घेऊ म्हटलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि मी पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.